नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट आफ्टर कॅप अलॉटमेंट 1। बेसिकली या पॉइंटसाठी आपण दोन रेफरन्स पॉइंट घेणार आहे। एक ऑफिशियल वेबसाईट, कारण ते ऑथेंटिक सोर्स ऑफ नॉलेज आहे। सेकंड, त्याच ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या पॉइंट्सला मी पीपीटी मध्ये व्यवस्थित कन्वर्ट केलेले सो दॅट तुम्हाला इझी समजायला पाहिजे, तर त्यावरून पण एक्सप्लेन करेल। आणि थर्ड, जर तुम्हाला तरी पण काही डाऊट्स असेल, काही पर्सनल क्वेरीज किंवा इश्यूज असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा। तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो, पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो। जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला सपोर्ट केलेला आणि आम्ही विदिन 4 वीक्स 1K सबस्क्रायबर कंप्लीट केलं आणि अशीच व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करत राहील आणि इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार। तर चला मी स्क्रीन शेअर करते। तुम्हाला इथे दिसत असेल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राउंड 1 14 ऑगस्ट, म्हणजे उद्या तुमचा कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होणार। त्यानंतर तुम्हाला मेजर 2 ऍक्टिव्हिटीज करावं लागणार आहे। मी वाचून दाखवतो। फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे एक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट्स लॉग इन, हे एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे। आणि सेकंड आहे रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऍडमिशन। या दोन मेजर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट मध्ये करायचे, हे लक्षात घ्या। आणि कोणाला कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करायचे ती पण गोष्ट मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो। फर्स्ट पॉइंट आहे ABCDE, हे पॉइंट्स आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करेल वन बाय वन। फर्स्ट पॉइंट काय, द कॅन्डिडेट शाल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट। बेसिकली काय करायचं आहे, तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करायचं आहे की माझी कॅटेगरी, माझे मार्क्स, माझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे व्यवस्थित आहे, म्हणजे त्याला सेल्फ डिक्लेरेशन करणं म्हणतात हिअर बाय डिक्लेअर ऑल द डॉक्युमेंट्स। ते सगळ्यांनाच करावं लागणार आहे, ते तुम्ही करा। जर त्याच्यामध्ये काही क्वेरीज असेल किंवा काही डाऊट्स असेल, एरर्स असेल तर तुम्ही ग्रेव्हरन्स सुद्धा फाईल करू शकता। बट मेजरली ओरिजिनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स आहे CDE, हे व्यवस्थित एक्सप्लेन करतो मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या, काही पण चुका करू नका। कारण पॉलिटेक्निकचे जे स्टुडंट्स आहे ज्यांचा कॅप 1 झालेला आहे, लिटरली खूप ब्लंडर मिस्टेक्स केलेल्या आहे। तुम्ही या ब्लंडर मिस्टेक्स करू नका, तुमच्या करिअरचा प्रश्न आहे। बघा पॉइंट सी जर वाचणार, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रेफरन्स इन कॅप राउंड 1, ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल। म्हणजे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सला CS मेकॅनिकल टाकलेलं असेल, अजून कोणता ब्रँच टाकलेला आहे, तर ते जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि तुम्ही ऑटोमॅटिकली पुढच्या राऊंड्समध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत। तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस भरावं लागेल आणि कॉलेजला रिपोर्ट करून आपली ऍडमिशन करावं लागेल। आलं लक्षात, ऑटो फ्रीज ऑप्शन। सेकंड ऑप्शन आहे कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट। म्हणजे माइट बी तुम्हाला VJTI CS ब्रँच मिळाली आणि तुम्हाला वाटलं ही पण ब्रँच माझी मनासारखं आहे, कॉलेज मनासारखं आहे, तर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस भरणार आणि त्या कंडिशनमध्ये पण तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करावं लागणार, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि ऍडमिशन करून घ्यावं लागणार आणि तुम्ही बाकीचे कॅप 2 आणि कॅप 3 मधून बाहेर निघून जाणार। आलं लक्षात, सेल्फ फ्रीज ऑप्शन। थर्ड ऑप्शन खूप ट्रिकी आहे थोडंसं आणि हे ऑप्शन जास्त महत्त्वाचं आहे की कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट। म्हणजे तुम्हाला 10व्या नंबरचं कॉलेज मिळालं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं मेकॅनिकल, बट तुम्हाला वाटते नाही मला बेटरमेंट ऑप्शनसाठी जायचंय, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार आहे, नॉट फ्रीज ऑप्शन फॉर अ बेटरमेंट। म्हणजे तुम्ही त्या कंडिशनमध्ये कॉलेजला फ्रीज नाही करणार, बेटरमेंटसाठी जाणार आणि त्या कंडिशनमध्ये पण तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस भरायची आहे। बट एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बेटरमेंटसाठी जातात तेव्हा तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करण्याची गरज नाहीये, तुमचं ते सीट लॉक होऊन जातं आणि तुम्ही पुढच्या ऑप्शनसाठी फॉर्मला एडिट वगैरे ऍड वगैरे करू शकता ऑप्शन फॉर्म मध्ये। लक्षात आलं, तिन्ही पण ऑप्शन, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट। आय होप लक्षात आलं असेल। आता थोडासा एक सेकंड पॉईंट मी क्लिअर करून घेतो। जर तुम्ही कॉलेजला अलॉट करताय तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जर तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करत असेल तर कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायला पाहिजे तो व्हिडिओ गो थ्रू करू शकता। आणि सोबतच कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल तुम्हाला 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत, तर हा पण पॉईंट एक लक्षात असू द्या। जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं किंवा ऑटो फ्रीज केलं असेल तर बेटरमेंटसाठी गेलं असेल तर कॉलेजला रिपोर्ट करण्याची गरज नाही। हे आलं आता ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला लक्षात। आता मी व्यवस्थित तुम्हाला पीपीटी एक्सप्लेन करून सांगतो, पीपीटी वरून पण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल। तुम्हाला पीपीटी शेअर होते, इथे पीपीटी मध्ये बघू शकता कॅप अलॉटमेंट 1 झाल्यानंतर तुम्हाला ऑटो फ्रीज, बेटरमेंट आणि सेल्फ फ्रीज हे 3 ऑप्शन आहे। तर फर्स्ट ऑप्शन आहे ऑटो फ्रीज, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स मिळालं असेल तर कॉलेज ऑटो फ्रीज होईल, सीट ऍक्सेप्टन्स फीस भरावं लागेल आणि कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल। आलं लक्षात। जर समजा तुम्हाला बेटरमेंटसाठी जावं लागेल, म्हणजे स्टुडंट हु नॉट सॅटिस्फाईड विथ देअर अलॉटेड सीट, तर अशा वेळेस काय करावं लागेल, नॉट फ्रीज फॉर अ बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि तुम्ही नेक्स्ट कॅपसाठी एलिजिबल राहता आणि सोबतच तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस 1000 रुपीज पे करावं लागेल। इन केस फॉर सेल्फ फ्रीजसाठी काही तुम्हाला जे अलॉटेड सीट्स आहे ते तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार, सीट ऍक्सेप्टन्स फीस भरणार आणि कॉलेजला रिपोर्ट करून आपली ऍडमिशन कन्फर्म करणार। तर हेच 3 गोष्टी महत्त्वाच्या समजण्यासारख्या। जर तुम्हाला काही पण डाऊट्स असेल, काही कन्फ्युजन असेल तर मी रेकमेंड करेल ऑफिशियल वेबसाईटवर जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा आणि काही पण डाऊट असेल, अजून काही क्वेरीज असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।
आणि चॅनलला सबस्क्राईब करणं पण विसरू नका मित्रांनो. आणि महत्त्वाची व्हिडिओची लिंक्स मी चॅनलवर पण टाकत असतो. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. आणि व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद.